ए आई, कंटाळा आला ग. मुलांनो, हा आवाज ऐका. हा आवाज आपल्या चिंटूचा. बघा कसा सोफ्यावर झोपलाय. खेळणी आवरली नाहीत, वह्या पुस्तकं अगदी तिथेच आहेत. आता ह्या चिंटूच्या स्वप्नात काय होते ते आता बघा. अगं आई, डबा दे ना ग, व्हॅन येईल आता. आई म्हणाली, आज मी डबा देणार नाही, तू आज बाहेर खा. चिंटू म्हणाला, अगं आई, आज माझा खाऊचा डब्याचा वार आहे. आई म्हणाली, चिंटू, खरे सांगू का, मला आज कंटाळा आला रे. बिचारा चिंटू शाळेत निघाला. बाहेर जाऊन बघतो तर काय, पॅ पॅ हॉर्न वाजत होते. सगळीकडे अगदी ट्रॅफिक जॅम. चिंटू घाबरला आणि ट्रॅफिक पोलिसांकडे गेला. अहो काका, किती ट्रॅफिक जॅम झालंय, प्लीज काहीतरी करा ना हो. ट्रॅफिकवाले काका म्हणाले, अरे बाळा, कंटाळा आला रे बाबा, रोज त्या शिट्ट्या मारा आणि हात हलवा, जाऊ देत, आज जरा आराम करतो. चिंटू अगदी रडवेला झाला. आज स्पोर्ट्स डे आणि हा शाळेत जायला उशीर झाला. कसा बसा चिंटू वाट काढत शाळेत पोचला. पण शाळेत काही वेगळेच. मुले तर वर्गातच होती. कोणी मुले डबा खात होते तर कोणी नुसतेच बसलेले. चिंटू टीचरकडे गेला आणि म्हणाला, टीचर, अहो आज स्पोर्ट्स डे आहे ना, आम्हाला ग्राउंडवर घेऊन चला. टीचर म्हणाला, चिंटू, आज कंटाळा आला रे, आज आम्ही सगळ्या टीचर जरा शांत बसतो, तुम्ही मुले असेही आम्हाला खूप त्रास देता. चिंटू आता मात्र रडू लागला. रडता रडता त्याला जाग आली. त्याने इकडे तिकडे पाहिले तर तो शाळेत नाही तर घरच्या सोफ्यावर होता. आई, यापुढे मी कंटाळा आला हे कधीच म्हणणार नाही. आई म्हणाली, बाळा, कंटाळा येणे चुकीचे नाही, पण त्यामुळे काम टाळणे हे मात्र चुकीचे आहे.